गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीचे 8 डबे पालघरजवळ घसरले। दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे 3 ट्रॅक बंद। विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णतः ठप्प। सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्यातल्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबीकडून चौकशी। जरंडेश्वर कारखाना अजित पवारांची संबंधित असल्यानं दादांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर बोलण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नकार। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। वैयक्तिक कामासाठी भेट घेतल्याची माहिती। मनसेच्या अभिजित पानसेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। अभिजित पानसेंना मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी। कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा ही भाजपची सिटिंग जागा, त्यामुळे भाजप ही जागा लढवणारच अशी शेलारांची प्रतिक्रिया। पानसरेंच्या उमेदवारीवरून शेलारांच्या शुभेच्छा। मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीने लढवावी। देवगिरीवरच्या बंगल्यातल्या बैठकीत छगन भुजबळांची भूमिका। मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा। पूरपरिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा। मुंबईच्या कोस्टल रोडच्या गळतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी। स्ट्रक्चरलला कोणताही धोका नाही, जॉईंटमध्ये गळती ती लवकरच काढली जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती। खर्च वाढवण्यासाठी कोस्टल रोडच्या कामात दिरंगाई, आदित्य ठाकरेंचा आरोप। मविया सरकार असतं तर डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला असता, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना कमी दर्जाचं काम करणारा ठेकेदार हवा, कोस्टल रोडवरून अशी शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका। लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, अजित पवारांचं वक्तव्य। तर यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी जातीय आणि धार्मिक आधारावर मतदान झाल्याचंही अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांना देवाची आठवण झाली म्हणजे तडीपारी नक्की, पटोलेंची अजित पवारांवर टोलेबाजी। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी। तर अजितदादांना बोलायला 4 दिवस का लागले, दमानियांचा सवाल। शरद पवारांवर निष्ठा कायम, मी एनसीपी सोडलेली नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, सोनिया दुहान यांच्याकडून स्पष्टीकरण। सुप्रिया सुळे लीडर म्हणून अपयशी असल्याची सोनिया दुहान यांची टीका। तर सुप्रिया सुळेंकडे नेतृत्व गुण नाहीत, दुहान यांचा हल्लाबोल। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतली ससून रुग्णालयाच्या डीनची भेट। दबावाला बळी पडू नका, काँग्रेस आमदार धंगेकरांची सूचना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा पकडल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर कुलगुरूंच्या भेटीला त्यांना विचारला जाब। पुणे अपघात प्रकरणी डॉक्टर पल्लवी सापळेंच्या नेतृत्वातील चौकशी पथकाकडून ससून रुग्णालयात पाहणी। मेडिकल चेकअप करताना केलेल्या नोंदी आणि सीसीटीव्हीची तपासणी। पुणे ससून प्रकरणात नाना पटोलेंकडून उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी। पुणे प्रकरणात सीबीआय चौकशी व्हायला हवी, पटोलेंची मागणी। पुण्यातील अपघाताची घटना दुर्दैवी, या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। माझी नियुक्ती वैद्यकीय शिक्षण विभागानं केली असून शासनाच्या निकषाप्रमाणे चौकशी होईल, डॉक्टर सापळे यांची प्रतिक्रिया। डॉक्टर पल्लवी सापळेंची पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यामध्ये माझा हस्तक्षेप नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची एबीपी माझाला माहिती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा ससून डॉक्टरांच्या चौकशी समितीवरील डॉक्टर पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवर आक्षेप। चौकशी करणारे किती स्वच्छ, अंबादास दानवेंचा सवाल। ससून रुग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, ससून भोवती दाटलेल्या संशयाचं धुकं काढण्यासाठी उपाययोजना करा, सुप्रिया सुळेंची मागणी। मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी पोहोचले, मुख्यमंत्र्यांचा 3 दिवस दरे गावात मुक्काम। 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक, तृणमूल काँग्रेस राहणार गैरहजर। एकनाथ खडसेंनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डींची भेट घेतली। जळगावमधल्या रामदेववाडी अपघात प्रकरणासह विविध विषयावर पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केल्याची माहिती। गडचिरोलीतील एका जहाल माओवाद्याचं सीआरपीएफ आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण। शासनानं माओवाद्यावर जाहीर केलं होतं 6 लाखांचं बक्षीस।
1 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, संजय राऊत अनुपस्थित राहणार, तर शरद पवार मात्र उपस्थित राहणार. राजकारण करण्याची आवश्यकता नाही, पक्षाची अंतर्गत बैठक होती, तिथे काय बोलावा आमचा प्रश्न. विधानसभेच्या जागा वाटपावरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया. मल्लिकार्जुन खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणतायत. संजय राऊतांनी त्यांच्यावर भ्रष्टलेख लिहावा. खरगेंचा व्हिडिओ पोस्ट करून बावनकुळेंची संजय राऊतांवर टीका. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यानं दरात वाढ. कडाक्याचं ऊन आणि अवकाळी पावसाचा फटका. फसवणूक करणारे आंतरराष्ट्रीय कॉल क्रमांक ब्लॉक करा. केंद्राचे रिलायन्स, जिओ, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलला आदेश. राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाज. देशभरात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज. मुंबईसह उपनगरात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता. मुंबईतल्या चेंबूरमध्ये 2 दिवस पाणी पुरवठा बंद. महापालिकेकडून जलवाहिन्या जोडण्याचं काम हाती. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 500 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 3घांना अटक. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. उजनी धरणात 10,60,00,000 ब्रास गाळ. शासनानं गाळ काढण्याचा निर्णय घेतल्यास 11 टीएमसी पाणी साठवण वाढणार. शासनाला 9,000 कोटींचं उत्पन्न मिळण्याचाही अंदाज. खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूरच्या कळस परिसरात शेतकरी आक्रमक. 30 मे पर्यंत कालव्यात पाणी सोडण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 47 अंशांच्या पार. पुढील 2 दिवस चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट. पिंपरी चिंचवडमधून बनावट कागदपत्रांसह 5 बांगलादेशींना अटक. दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.